नागपूरमधील पाचपावली पोलीस ठाण्यात बलात्काराचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। संसार थाटण्याचं खोटं आमिष दाखवून पतीनं स्वतःच्या पत्नीवरच बलात्कार केला। हुंड्यासाठी छळ होत असल्यानं पीडिता गेल्या वर्षीपासून माहेरी राहत होती। तुर्तास पाचपावली पोलिसांनी पतीला अटक केली आहे। हा प्रकार नागपूरच्या पाचपावली परिसरातील असून कौटुंबिक हिंसा आणि महिलांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न निर्माण करणार आहे। 38 वर्षीय पीडित महिलेचा विवाह ऑक्टोबर 2022 मध्ये झाला होता। मात्र पती आणि सासरच्यांकडून होणाऱ्या छळामुळे अवघ्या 3 महिन्यातच तिला माहेरी परतावं लागलं। या प्रकरणी तिनं हुंडाबळीचा गुन्हा दाखल केला असून तो सध्या न्यायालयात प्रलंबित आहे। दरम्यान 31 डिसेंबर रोजी आरोपी पती पीडितेला भेटण्यासाठी आला। संसार पुन्हा सुरू करू असं आमिष दाखवून तिला सोबत नेण्याचं आश्वासन दिलं। मात्र त्यानं तिच्याशी जबरदस्तीनं शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि त्यानंतर तो फरार झाला। पीडितेनं धैर्य दाखवत पाचपावली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। पोलिसांनी तात्काळ कारवाई करत बलात्काराचा गुन्हा नोंदवून आरोपी पतीला अटक केली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। परत फिर्यादीशी संपर्क केला आणि मला भेटायचं आहे म्हणून त्याच्या 31 डिसेंबरला घरी गेला। 1 वाजताच्या दरम्यान ते घरात प्रवेश केला। त्याच्यानंतर आई वडील दुसऱ्या रूममध्ये असताना त्या विभक्त असलेल्या महिलेशी त्यांनी कर्म केल्याची महिलेने तक्रार केली, पीडित महिलेने। त्याच्यानुसार आम्ही जसं विभक्त असलेल्या पत्नीशी अवैध संबंध ठेवणे आणि ते काम करणे त्या संबंधित 67 BNS प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। आरोपीला अटक करून PCR घेण्यात आलेला आहे।